जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपले सागरभाऊ GR आणि शेती योजना या चॅनलवरती। मित्रांनो, आजचं अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, राज्य शासनाने 2026 मध्ये 26च्या पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचे, याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता हा निर्णय घेण्यात आल्यानंतर अद्याप देखील या कर्जमाफीमध्ये कोण पात्र होणार, कोण अपात्र होणार याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे, ज्या समितीचा अहवाल हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतर ही कर्जमाफी कोणाची होणार हे निश्चित होणार आहे। मात्र हे सर्व होण्यापूर्वीच ही कर्जमाफी थोडीशी किचकट होणार आहे किंवा ही कर्जमाफी खूप मोठ्या अटी शर्तींची आधारे होणार आहे, हे मात्र आता निश्चित व्हायला सुरू झालेलं आहे। कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीच्या संदर्भात सातत्याने शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात, कोण पात्र असणार याच्यामध्ये विचारणा केली जाते आणि अशाच प्रकारचा एक प्रश्न पत्रकाराच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील विचारण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नेमकं काय होणार। तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या उत्तर सुद्धा या योजनेच्या अटी शर्ती या जाचक असणार आहेत, हीच कुठंतरी सांगून गेलेलं आहे। एकंदरीत राज्यामध्ये 4 चाकी वाहन असणारे शेतकरी, मोठे मोठे बंगले असणारे शेतकरी, श्रीमंत शेतकरी अशा कुठल्याही शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केले जाणार नाही, अशा प्रकारची माहिती ही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे काही गोरगरीब ज्यांना कर्जमाफीची खरीच गरज आहे अशा शेतकऱ्यांची ओळख पटवूनच अशा शेतकऱ्यांना पात्र करून या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी समितीचा अहवाल येण्यासाठी थोडा उशीर लागला तरी चालेल, परंतु योग्य त्या शेतकऱ्यालाच कर्जमाफी दिली जाणार आहे अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। एकंदरीत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीचा जर आपण विचार केला तर एकंदरीत याच्यामध्ये योग्य ते शेतकरी, पात्र शेतकरी निवडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जाचक अटी घातल्या जाणार आहेत, हे मात्र या ठिकाणी निश्चित होणार आहे। कारण कशा प्रकारे गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी यांची ओळख पटवायची, त्यांच्यामध्ये 4 चाकी किंवा इतर काही वाहनांची शहानिशा करायची, हा एक खूप मोठा वेळ काढूपणा असणार आहे आणि त्याच्यामुळे आता एकंदरीत नेमका या समितीचा अहवाल काय येतोय, कधी येतोय त्याच्यावर असणार आहे। त्याच्यात अटी शर्ती काय येतात ही या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। मात्र प्रत्येक वेळी मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आलेले विधानाच्या आधारे यांच्यामध्ये 4 चाकी वाहन असलेले, IT रिटर्न भरणारे किंवा इतर श्रीमंत बागायतदार, श्रीमंत शेतकरी अशा शेतकऱ्यांना मात्र ही कर्जमाफी मिळण्याची कुठल्याही प्रकारची शक्यता याच्या माध्यमातून दिसून येत नाही। अर्थात जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, तर इतर काही बँका असतील ज्याच्याकडे शेतकरी अल्पमुदतीची कर्ज घेतात, अशी 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज या कर्जमाफीच्या अंतर्गत घेतली जातील। आता लवकरच एक अहवालात सादर केला जाईल आणि अहवाल आल्यानंतर याचा एक GR आल्यानंतर सुद्धा याच्याबद्दल डिटेलली माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।